विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता मनेशो देशी माता मनेशो देशी माता मनेशो देशी माता मनेशो देशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लावे तैसी लावी प्रीत लावे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी 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 हात कामने आले हात कामने आले रूपा व्यक्त चांगले 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 ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत हरि विठोबान कुमाई जय जय विठोबान कुमाई विठोबान कुमाई विठोबान कुमाई विठोबान कुमाई विठोबान
विश्वासा जनता विश्वासा जनता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वासा जनता रे विश्वासा जनता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता यशो देशी माता मने यशो देशी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित मने शोदेसी माता मने शोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकिता ऐसा भक्ताचा अंकिता विश्वाचा जनता 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 विश्वाचा 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 जनता विश्वाचा जनता विश्वाचा जनता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता माता मने यशो देशी माता मने यशो देशी माता रे भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित मने शोदेसी माता मने शोदेसी माता
लागे 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 लावी प्रीता लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लागे प्रीत ऐसा बनता अंकित ऐसा बनता अंकित सर्वांना विनंती महिला मंडळ पुरुष मंडळ समोर येऊन बसा जागावर प्रवेश अगदी लगेच स्टेज जवळ यायचंय उठा 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 सर्व उठा लगेच पुरुष मंडळ आणि महिला मंडळ पाठीमागच्या सारखा पुढं हे बघा आपला कार्यक्रम लावी चालू आहे पुढे या सगळेजण आता तरी दिवस आहे बाबा तुम्ही पलीकडून बसा सारखा पुढं सारखं सरकल्यासारखं नका करू सारखा हे पहा कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकीला बाबा या ठिकाणी 100 रुपयाचं पाकिट देणार आहे आणि जी मागं राहील तिला राहणार नाही मग जाईन संपून जाईल सगळेजण सारखा पुढं विठाला 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 विश्वाचा जनिता म्हणे शोधैसी माता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता आईचा भक्ताचा अंकित लागे कैसे लावे प्रीत निष्काम निराळा गोपी लाविल्या चाळा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित
लागे तैसे लावे प्रीत ऐसा भक्ताचा गीत विठाला विठाला रस्तसेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी असणारे हे देऊन निवासी तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा खास करून आज काल्यासाठी घेतलेला अभंग. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. विश्वाचा कोण आहे? जनिता आहे. आणि कोणाला माता म्हणतो? यशोदेला. तैसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रीत निष्काम निराळा गोपी लावी एल्या चाळा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाचिया विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता निष्काम निराळा गोपी लावी एल्या चाळा. संत तुकाराम महाराजांचं प्रतिपादन या ठिकाणी असं आहे. अगदी बघितलं गेलं तर बघा अख्ख्या विश्वाचा मालक आहे पण तू त्या यशोदेला आई म्हणतोय माता म्हणतोय. का म्हणतोय? तर निष्काम निराळा आहे. आईचा भक्ताचा अंकित तो भक्ताचा अंकित आहे आधीने लागे तैसे लावे प्रीत जशी प्रीत लावाल तसा तो प्रीत लावतो. आणि एकदा प्रीत लागली म्हणले का निष्काम होतो. त्या ठिकाणी काम कसं पाहिजे? निष्काम पाहिजे. निष्काम निराळा. बरं निराळा असून गोपियांना काय केलं? चाळा लावला म्हणले. कशाचा? माग माग हिंडण्याचा भजनाचा. निष्काम निराळा गोपी लावेल्या चाळा. गोपियांना चाळा लावला भजनाचा. त्यांनी एकच विचार करायचा आज भजन काय. आणि मग तू का म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले विठ्ठल 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 सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागला निर्चरण तुमच्या लागला निर्चरण सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागला निर्चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी नकारा अवहेरो. सेवे लागी सेवक झालो. तुझ्या या देवा यावरी नकारा अवहेरो.
तुमच्या लोणीच चरण. आज या ठिकाणी सेवेलागी सेवक झालो म्हणले. कीर्तनाकडे जाण्या अगोदर थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचा असतो. नेमाप्रमाणे रंगपंचमी यात्रानिमित्त चाललेला हा पर्व, या पर्वामध्ये खास करून प्रबुद्ध नारायण कानिपनाथ बाबाची यात्रा आणि यात्रामध्ये काल्याची सेवा आलेली माझ्याकडं. विठाल विठाल अगदी असा हा सोहळा रम्य दिम्य असा या ठिकाणी भव्य दिव्य गेले 7 दिवसापासून सुरू आहे. आणि त्यामध्ये शिवयाग यज्ञ सोहळा नाही का, नवनाथ पारायण असा हा अखंड हरिनाम वाघ यज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू आहे. या सोहळ्यामध्ये एकादशम कुंडात्मक यज्ञ सोहळा ही इकडं शिवयाग चालू आहे. त्याचीही काल पूर्णाहुती झालेली आहे. आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याचा योगायोग योग आलेला आहे. म्हणून खास करून घेतलेला भंग. विठाल विठाला विठाला विश्वाचा जनिता मने यशोदेसी माता. भगवान परमात्म्याची लीला चाकरी वेगळी. आपण गेले 7 दिवसापासून पाऊस राहिलो. अनेक लीला केल्यात. त्या लीलामध्ये ही एक लीला झाली आहे. वसुदेव सुतम देवम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान परमात्मा जर बघितलं तर जगाचा मालक आहे, जगद्गुरु आहे. आणि जगद्गुरु असून आई कोणाला म्हणतो? आपली आई कुठे? बघा, लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळेल. विठाल आणि भगवान परमात्मा तो असून यशोदेला आई म्हणतोय. रात्री महाराजांनी अगदी थोडक्यात बहुत कुछ बाता के चले गए, थोडक्यात सांगितलं पण खूप महत्वाचं होतं. आणि आपणही थोडाच टाइम कीर्तन करणार आहे, पण तुमच्या महत्वाचं करणार आहे. विठाल विठाल या ठिकाणी आमचे गुरुबंधू सर्वानंद सरस्वती महाराजही उपस्थित, त्यांनाही धन्यवाद. सर्व गुणीजन भजनी मंडळ, गोरख गायकवाड बाबुळगावचे महाराजजी या ठिकाणी आहेत. पंडित नाना सर्वजण, आबा महाराज, पवार महाराज, शेवतेकर, गोरख गोरख 2 झाले. आता विठाल विठाल सर्वांच्या या सहकार्यामधून थोडीशी सेवा करतोय आणि पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. महाराज म्हणले विश्वाचा जनिता तो यशोदेला आई म्हणतो. का म्हणतो? तर तो भक्तीमुळे आई म्हणतो बरं का. ऐसा भक्ताचा अंकित. तो भक्ताच्या अधीन आहे. देव भक्ताच्या अधीन राहतो, सांगितलेलं काम करतो. पण भक्त कसा लागेल? भक्ती करणारा लागेल. नाही तर मग तो देवाची पहिली टिंगल अंगात आणून करतो. असं नाही जमणार. मग भक्तीच करावं लागेल, बाकीचे काही नाटकं करावं लागणार नाही. विठाल विठाल एकदा काय झालं, 2 ऋषीमुनींचा संवाद या ठिकाणी आला. नेमेशच्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी अंबर ऋषीची कथा सांगितली गेली.
2 भक्त त्या ठिकाणी त्या ऋषीच्या आश्रमामध्ये पाठवले आणि आश्रमामध्ये पाठवल्याच्या नंतर म्हणले पोरं हो चांगलं तुम्ही शिकून घरी या. पोरं शिकायला गेले खरी. गोड वाजणारे निलेश महाराज काने आणि इकडून वैभव महाराज असे 2 मुलं पाठवले आमच्याकडे. तसं समजू नका व्हायचं कोण. आणि मग सांगितलं महाराज जे सांगतील ते ऐकायचं, महाराज बोलन ते करायचं. म्हटले काही हरकत नाही, महाराजांकडे राहायलाच आता शिकायचं म्हणले काहीतरी. महाराजांनी सांगितलं की आपण एक काम करा म्हणले. एका जणाला सांगितलं गावात जाऊन भिक्षा घेऊन यायची, पण बळजबरी काही कोणाला करायची नाही म्हणले. आणि एक जणाला सांगितलं हे जनावर घेऊन जायचे शेतामध्ये चारून आणायचे, पण कोणाच्या बांधाला काही चोरून चारायचे नाही. आता बांधव कुठे यांचेवाले भक्ती आहे महाराज, या भक्तीचा संवाद आहे. भिक्षेला जाणारा विद्यार्थी गावात जातो, भिक्षा मागतो, अलख निरंजन भिक्षा देई. बळजबरी मागायचं नाही, कोणी तर काही गाड्या उघडीन नाही, मग करायचं काय. पूर्ण गावाला फेरी मारून झाली, मात्र गावानं काही कवड उघडलं नाही. हल्ली महाराजला पाहिलं लोक कड्या लावून लहान दिसले तेच म्हणते अरे आलो कोणतरी घ्या कड्याला. आमच्याकडे बरं का, तुमच्याकडे काय आम्हाला निराश हताश झालेला विद्यार्थी आश्रमावर आलेला आहे. महाराज जी गाव में गया था लेकिन कुछ मिला ही नाही. म्हणले कसा गेला होता. म्हणलं असं खालच्या आळीनं वर चाळीनं निघून आलो म्हणलं. म्हणलं अरे मग अशी कशी भिक्षा मिळेल, काहीतरी गजर करत जायचं, भजन करत जायचं, बळजबरी काही करायची नाही. बळजबरी करायची नाही, पण गजर मात्र करत जायचा. कोणाचा हा गजर काय होता महाराज, भजन काय होतं. श्रीमन्नारायण नारायण टाळी टाळी श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जसं भजन करीत करीत पुढे चाललं माता माऊल्या आपल्या लगेच कवडं उघडून हळदी कुंकाचं ताट, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ. हा पहिलं पाठवलं होतं गावात, काही सांगितलं नाही गुरुनं. नुसतं काय म्हणले बळजबरी काही मागायचं नाही, फक्त का आणायची. आणि आता सांगितलं बाबा बळजबरी काही बळजबरी मागायचं नाही, पण काय करीत जायचं, भजन करीत जायचं. 1-2 घर पुढे गेले, म्हणले महाराज काही घेत नाही, पळा पळा वा वा पटकन भिक्षा द्या. पटकन काय द्या, भिक्षा द्या म्हणले. आता एक माऊली उठली भिक्षा घेऊन पळाली, दुसरी म्हणली ती पळाली, लगे आपण बी झाला. असं करता करता महाराजांची अशी झोळी भरली रातच्यावानी. आणि मग ते विद्यार्थी आपल्या आश्रमाला आल्याच्या नंतर म्हणले महाराजजी, म्हणले काय झालं. म्हणले अशी भिक्षा भेटली की ती उचलता येईना नाही आणि धरताही येईना नाही. कारण का तर त्या ठिकाणी गुरुची माया आहे, नामाचं वजन आहे, भक्ती आहे. आणि इकडे हा विद्यार्थी म्हटले याला सांगितलं जनावर चरायला न्यायचे. आता चरायला न्यायला कोणी आपलं उभं राहिलं का. आता सध्या बघा तुम्ही मेंढर थोडं काहीतरी याचं कमी जादा कर, मला इंग्लिश येत नाही,
सारखं टुंग टांग त्याचं चालूच आहे. आता चारायला न्यायचं म्हणलं कुठंतरी नेण्याचे. आता आपल्याकडे सध्या काय आहे, उन्हाळा झालेला. आता जादा करून काय आहे, मेंढरे बघ कईच्या वावरात काही न सुद्धा मिस्तरी अकल पुढे तो दादा चारू द्या ना, काही राहिलं नाही ना. तो नाही अकल पुढे. त्या चारणाऱ्याचं प्रेम कशात पाहिजे, जनावरात पाहिजे. याने आपलं काय केलं तर हकल म्हणलं का घेतले पुढं, हकल म्हणलं का घेतले पुढं. जनावर उफशी तोंडच टेकून देईना कोणी. त्या जनावराचं काय तोंडच टेकून देईना नाही. म्हणजे आले वापिस म्हणले, अरे आज दिवसभर तू जनावर घेऊन गेलास. हा म्हणले महाराज घेऊन गेलो खरी, पण मला कोणच काही करून दिलं नाही. म्हणले हकल हकल हकल. म्हणले तू एक काम केलं नाही. म्हणले नम्रता झाली नाही म्हणे तुझ्यामध्ये. हा तू आता काय कर म्हणले, पुन्हा जनावर घेऊन जाय. बरजबरी काही चारायचं नाही, पण मात्र भजन करीत करीत गोड बोलत जायचं. म्हणले दादा पा चारून देत असले तर द्या नारायण, पण एक काम करावं लागेल. म्हणले बघा काय, कपड्याला गंध लावायचा म्हणले चांगला, तिळा भस्म लावायचा, गुरख्याच्या काठीला घुंगरं लावायचे म्हणले 2. किती 2 घुंगरं लावायचे म्हणले. वरच्या घुंगराला थोडासा यंगुळ रंगरंगुटी करायची. म्हणले काय करायची, रंगरंगुटी करायची. आणि जनावर माग ठेवायचे म्हणले. तो पुढं चालायचं ते घुंगरं वाजीत. आता घुंगरं वाजीत चालल्याच्या नंतर जयराम बाबा सारखे महाराज होते उभे. ते घुंगरू वाजन याच्या खिशातले पैसे पडावा. एक झालं ते महाराज तुमच्या खिशातले पैसे पडले. मी ऐकलेच नाही म्हणे. काय माणूस वा वा वा. पुढे चालले म्हणले काय नाही, महाराजांचे धारणखेड्याच्या बाबाच्या कुट्यावरल्या गाई म्हणले चारायला चालीला. हो म्हणले आपलं शेत मोकळं आहे, चारून घ्या म्हणले. हे कशाचा प्रभाव होता, त्या घुंगराचा आणि प्रेमाचा. म्हणून अभंगाचं दुसरं चरण. ऐसा भक्ताचा अंकित, 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 ऐसा भक्ताचा अंकित. लावी प्रीत, लागते लावी प्रीत, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. खऱ्या अर्थानं भक्ती ही महत्वाची आहे. बोलणाऱ्याचे आपल्याकडे बोललं जातं, बोलणाऱ्याचे काही का त्या कुळीत का त्या, ते कसे राहते कुळीत. विठाला विठाला म्हणून भगवान परमात्म्याचं चिंतन भक्ती महत्वाची. आज या ठिकाणी हे समजलं की बाबा रे नामाची खूप मोठी शक्ती आहे. नामामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की या भूतलावर काही कमी पडत नाही. पण आपल्याजवळ नाम पाहिजे. नाम महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे, भक्ती महत्वाची आहे. तुकाराम महाराजांचं प्रतिपादन हे होतं जगासाठी का तो जगाचा मालक आहे मायबाप, पण यशोदेला आई म्हणतोय. बरं त्याला कळत नव्हतं का आपली आई कुठे आहे, काय आहे. आपली आई कुठे आहे, बंदी खानामध्ये.
पुढे कोणाकडं कीर्तन ऐकेल नाही का तुम्ही? याच्याबद्दल बोला ना, का याच्यामुळं मला ऐकू येईना तुमचं बोलणं. कंस मामाकडं तरी तो कोणाला आई म्हणतो म्हणले? हे पोरं लक्ष द्या. अरे जगाचा मालक आहे, सगळं काही कळून सुद्धा तो यशोदेला आई म्हणतोय. किती लीला केल्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी. आज काल्याचं कीर्तन आहे, इकडे तिकडे भटकता येत नाही मिस्त्री. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकोळे, केले देवे गोकोळे, तारुभव सागरचे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे. केले देवे गोकोळे, केले देवे गोकोळे, तारुभव सागरचे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरचे, तारुभव सागरचे. चरित्र ते उच्चारावे गोकुळे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे. इकडे तिकडे भटकता येत नाही. गोकुळी ती चरित्रच उच्चार करत सांगितलं. भगवान परमात्म्याचं चिंतन सांगितलं. किती लीला केल्या भगवान परमात्म्याने, अनेक लीला केल्या. त्याचं वर्णन आपण थकून जाऊ बोलून बोलून, एवढे वर्णन केले भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये. अगदी लहानपणापासून त्या ठिकाणी नटखट अशा लीला केल्या. महादेवाला दर्शन द्यायला सुद्धा फार कष्ट घ्यावं लागले दर्शन करायला. हा म्हणून काल्याला नेम आहे. बाकीच्या कीर्तनाला थोडस इकडे तिकडे गेलं बी तर चालतं. भगवान परमात्म्याने आशा केला, त्या ठिकाणी क्रिया आणि लीला केल्या. तुकाराम महाराज प्रतिपादन करतात की बाबा रे, जगाचा मालक आहे पण यशोदेला आई म्हणतो. बरं त्याला कळत नव्हतं का कोणी म्हणून? मग कळत नव्हतं का? सगळं कळत होतं, पण जगाच्या कल्याणासाठी, आपल्याला दाखवण्यासाठी घरघर आई घरघर बाप आहे हे आपल्यासाठी करून ठेवलं. पण आपल्याला त्याचं वळणच लागलं नाही. अनेक लीला केल्या. त्याच्यामध्ये एक अशी लीला आली, सांगितली. 2-4 जण सोबत घेतले. 7-8 पेंदे सुद्धा मग त्या ठिकाणी सोबत असताना सगळ्याला सांगितलं की बाबा रे, मी एक कला करतो म्हणले. आपण आज गेवळणीच्या घरी जायचं म्हणले. आणि घरी जाऊन काय करायचं तर म्हणले तिथं चोरी करायची, माखन चोरायचं म्हणले, चोरून खायचं. आता आतून कडी लावलेली, जाम अशी कडी लागलेली आहे. भगवंत होते ते लीलाकारामध्ये एक्सपर्ट होते, सुपर होते, सुपरमॅन होते, आहे का नाही. अशी बारीक दरवाजामध्ये काय होती, फट होती दरवाजा थोडासा. म्हटले माझ्याकडे एक मंत्र आहे, आपण सगळ्यांनी काय करा, डोळे पक्क धरा, घट्ट करा आणि माझा हात धरा. आता सगळ्याला वाटलं खायची आहे, मध्ये जायचंय, सगळ्यांनी डोळे जाम केले. भगवंताने एक मंत्राचा जप केला आणि बदकन मध्ये जाऊन पडले. आता तिथे काही टाइम थोडी आहे. काय माखन खायचं ते खाल्लं, काय हांड्या फोडायच्या त्या फोडल्या. आपली हांडी आली का नाही आज हंडी. आणि ते काय खायचं ते खाल्लं. म्हणले पोरं आता पहा बरं का, म्हणले बाहेर बी जायचं, आपल्याकडे मंत्र आहे, पण कोण डोळे उघडून काही पाहायचं नाही म्हणले. याच्यातलं एक जरा माझ्यासारखा जयराम बाबा सारखा कलाकार होता. म्हणले देव
कोणत्या मंत्राचा जप करतो पाहू तरी नाता मामा सगळे बाहेर पडले आणि एक मित्र सका त्या ठिकाणी काय झाला त्यांनी डोळे उघडून पाहिले ते अर्ध मुंडक बाहेर आणि अर्ध कमरा पाहून पाठीमाग राहिलं गवळण उठली आता ती उठल्यावर तिने काय केलं मग आता तुमच्या घरात काही फोडतोड मांजरीनं जर केली तर तुम्ही चिरफिर करत्या आता हात माणूस होता मांजरी नाही कळालं तुम्हाला कळालं नाही याचा अर्थ तुम्ही हसलं नाही अरे मांजर नुसती घरात येऊ द्या ए चिर असा धब 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 कुठला भाऊ 7-8 ठिकाणी वाकडा झाला म्हणून भगवान परमात्म्याच्या लीला आला की त्याची लीला त्याची माया वेगळी पण तो भक्तीला प्राधान्य देणार आहे भक्ती जर केली आणि त्याच्यावर विश्वास जर झालं रे झालं मग मात्र जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही अभंगाचं पहिलं चरण विश्वाचा जनिता 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 म्हणे येशो देसी माता म्हणे जय हो देसी माता ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा म्हणे येशो देसी माता म्हणे येशो देसी माता भक्ताचा ऐसा भक्ताचा अंकित विश्वाचा जनिता देसी माता म्हणे देसी माता म्हणे देसी माता विश्वाचा जनिता देसी माता देसी माता हो विश्वाचा जनित आहे पण यशोदेला आई म्हणणार आहे सगळं काही कळून समजून घेणार आहे गोड चिंताने महाराज ऐकाल तर लक्षात येईल आणि एकदा का जर ती जीवनाला पायवाट पडली का मग काहीच कमी नाही पण पायवाट पडली पाहिजे भक्तीची पायवाट पडली पाहिजे नामाची पायवाट पडण्यासाठीच सर्व काही कीर्तन सप्ते हे जोडायचे काम चालू आहे नाहीतर मग काय आपल्यामध्ये काहीच राहिलं नसतं भगवंताने अनेक लीला केल्या सांगितलं गेलं बघा 5 वर्षाचं ग बाई माझं बाळ 5 वर्षाच्या बाळावर आळ घेता कशा तरी तुम्ही हे काय एवढं खोड्या करणार आहे का मध्ये तुमच्या घर कुलपात वाढणार आहे का गवळणीवर विश्वास बसतच नाही यशोदेचा आईचा स्वतःच्याच पोरावर विश्वास राहतो यांना काही करू द्या हा त्या नाही आपल्या पोरांना नाही दुसऱ्यांचं करेल यांनाच करेल राहतं बरं का तरी ती आई म्हणती काय माया पोरांना कवर म्हणती ती माया पोरांना काही ती हायेतावर असंच म्हणत राहते हायेतावर म्हणती ती विठाला विठाला म्हणून तर तिला आई म्हटलं जातं तिला आपल्याच बाळावर विश्वास राहतो दुसऱ्याच्या बाळावर नाही आणि या ठिकाणी भगवंत तर निराळे होते बरोबर निष्काम होते भगवंत कसे होते निष्काम होते निराळे होते सगळ्यात निराळे निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा
भक्ताचा गीत हो ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत गोपीला विहिला ताळा गोपीला विहिला ताळा गोपीला विहिला ताळा ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत निष्काम आहे, निराळ आहे. हे सगळ्या कला आणि लीला आपल्यासाठी केल्या. त्याचं काही खोळंबेल नव्हतं बरं का देवाचं. त्यानं ना चोऱ्या केल्या ना काही केलं. त्यांनी फक्त दाखवून दिलं आपल्याला काय खायचं काय प्यायचं. आपले दूध निघायचे आणि कुठं जायचे, डेऱ्यात जायचे. आपल्या पोराला काय भेटायचं, आपले पोरं कुपोषित आपले पोरं आणि दूध म्हणी डेअरीला डेअरीला सगळं दूध मथुरेला चाललं म्हणले. आणि आपल्या पोरायला विठाला विठा गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गौरवणीचा थाट गवळणीचा ताट निघाला मथुरे हाताला गवळणीचा विठाला 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 वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की अगदी निष्काम आहे, निराळा आहे. काही त्याचं काही खोळमेल नाही. देवाला काही घेणं देणं नाही. तुम्ही सत्य करा नाही तर हे ऐका, तुम्ही सत्य करा नका करू, ईश्वराला काही घेणं देणं नाही. आपल्या हितासाठी हे सगळं चाललेलं आहे. ऐका, नंतर सोडू ना, थोडस बोलू द्या मला. विठाला 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 हे सत्य आणि हे कीर्तन देवाला काही नाही याच्यातले. तुमची साध्या अगरबत्तीचा वास सुद्धा देवाला नाही आहे. तो बी आमच्या आवडीनिवडीनुसार आहे महाराजजी. गुलाबाचा आहे कान, दवनाचा आहे कान, अत्तरचा आहे कान, ब्युटीफुल आहे कान, शुप्ट फुल आहे कान. हा कोणतंच फुलं काढे आहे ना. देवाला ना तुमच्या वासाची गरज आहे ना सुगंधाची गरज आहे. मग महाराज आम्ही अगरबत्ती आणायचं नाही का? आणावं लागेल. ती वातावरण निर्मिती करून तुमच्या हृदयात घुसण्यासाठी, ते पटवून घेण्यासाठी अगरबत्ती हे भानगडी चालू शकतं. पण वास्तविक पाहता त्या अगरबत्तीचं आणि देवाचं लांबोर काही. आणि अगरबत्त्या पुरी अजिबात विकत आणायच्या नाही. लिहून घ्या आजपासून. शिवपुराण आहे चालू आपल्याला कालचं. आणि त्याच्यामध्ये असं येईल की ह्या अगरबत्त्या चालतच नाही. त्याला काय राहतं, बांबूची काडी राहते. कशाची? आणि बांबूची काडी घरामध्ये म्हणले जाळायची नाही. कधी जाळायची ती बांबूची काडी? कधी जळली पाहिजे? आणि आपण तर आजच शेवट करून घेऊ राहिलो रोज घरामध्ये.
नेमके आपलं झालं काय, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हेच आपल्याला माहित नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे दंडन मुंडन रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे पंचाग्नी साधन रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मधुसूदन वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. काही साधन लागत नाही, काही गण लागत नाही, पूजन लागत नाही, हळद. अरे त्या मूर्त्या चांगल्या बनवल्या, त्याच्यात आता कोणतं केमिकलचं कुकू आलं ते असं लावलं का ते सगळं कपाळ निघत नाही 4-4, 5-5 घंटे. आणि मूर्तीला जर लागलं तर सगळा चेहरा खराब होतो, मूर्ती काही निघत नाही. बरं मग आपल्या लावल्यानं काही मानस पूजा सांगितली महाराजची. मानस पूजा, कल्पना करा मी महादेवाला गण लावित आहे, कल्पना करा मी कृष्णाला गण लावित आहे, कल्पना करा. अंतःकरण शुद्ध करा. ना गंधाची किती कमी खर्चाचं काम आहे मिस्त्री. गंधाची गरज नाही, नारळाची गरज नाही, पंचगव्याची गरज नाही. फक्त काय आठवा, वासुदेव म्हणा म्हणले तुम्ही. म्हणजे सर्वात प्रथम आम्हाला काय सांगितलं गेलं, भजन सांगितलं गेलं. वर हात करा, आपण बी भजन करू. जय जय विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. गोपालेश्वर महाराज की जय. अगदी भगवंत आगळा वेगळा आहे, निराळा आहे, त्याला कशाचीच गरज नाही आहे. ना धुपाची गरज आहे, ना दीपाची गरज आहे, ना अगरबत्तीची गरज आहे. मग महाराज आम्ही काय करायचं तर आम्ही फक्त भजन करायचं म्हणले. आम्हाला सगळ्यात जादा आळस भजनाचा आहे. आम्हाला सगळ्यात जादा आळस कशाचा आहे, भजनाचा आहे. जेव्हा भजन करायचं तेव्हा करीत नाही,
आणि जेव्हा त्याच्या डोक्यातच काही राहत नाही तेव्हा भजन करायचं म्हणतो. मग त्याला त्याचा रामकृष्ण म्हणता येत नाही सोयीचं. हा भजनाचं एक वय कोणतं, भजनाचं कोणतं वय? विठाला 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 जवये सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तू सोयीत आपुले पाये तीर्थक्षेत्र जाये चुकू नको जवळ सकळ चित्त आहे आता चालावया पाये तव तू आपुले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुक नको. जवळ हातपाय चालत त्यावर भजन झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे, कथा झाली पाहिजे, यात्रा झाली पाहिजे. म्हातारपण लय मोठं म्हातारपण आलं शेवटच्या टप्प्यात चारी धामाला पाठा आणि त्याला वैष्णोदेवीचं डोंगर चढायचं सांगा. मिस्त्री वैष्णोदेवीचं डोंगर चढायचं सांगा. इतका भयान आहे. पहिल्या टप्प्यात चालवतो एवढा तेवढा, पण दुसऱ्या टप्प्यात आडातिडा पडून जातो मनुष्य. म्हणून करताना खऱ्या अर्थानं जवळ हातापायात बळ आहे तवरच भजन पूजनाची मजा आहे. भगवान परमात्माने लीला केल्या, म्हातारपणाला नाही केल्या. अगदी लहानशा बाळानं लीला केल्या. किती लीला केल्या. भगवंताला लपावं लागलं एकदा डेऱ्यामध्ये आणि डेऱ्यात भगवंत लपले. हाताला सुद्धा लागत नव्हते, इतकी कला होती. हा म्हणून माय बाप ऐका, लीला करत असताना भगवंतानी सगळ्याला नामस्मरणच सांगितलेलं आहे. गोपी यांना चाळा लावला भजनाचा. ती भुलून जाती, घरी जायला विसरून जाती. गोपी घरी जायला विसरून जाती. तुकाराम महाराज प्रतिपादन करू राहिले. कधी पाण्याला गेली तिकडेच बसून राहिली. म्हणले सासूबाई विचार करते, संध्याकाळ टाइम झाला अजून सुनबाई घरी आली. तो चाळा भजनाचा आहे, तो चाळा नामाचा आहे. आम्हालाही गेले 6-7 दिवस झाले. मी इकडे यायला मग इच्छाच राहिली नाही. मी मध्येच बसलो ती कुट्यामध्ये. पोरं बरजबरी आणलं मला इकडं. म्हणलं अरे 7 दिवस कोणीकडे गेले, कसे गेले कळलेच नाही. आणि आता तिकडं कीर्तनाला यायला म्हणलं मग हातपायच दम धरून राहिले. म्हणजे मला काही दुखून नाही राहिलं बरं का मागल्या वर्षीवानी. मी धट्टकट्ट आहे, पण माझी ती मानसिकता राहिली नाही इकडे यायची. नुसतंच वेगळंच मनामध्ये येत आहे. काय तर आम्ही नामात गुंतलो. म्हणले 7 दिवस आम्हाला घड्याळ कळलं नाही, टाईम कळलं नाही, जेवण कळलं नाही, नवे नवे आज कोण वार आहे हे बी कळलं नाही. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. 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 तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. विवळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरली. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. अरे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. त्या भक्तीत त्या प्रेमात आम्ही एवढं न्हाऊन गेलो. महाराज म्हणले आम्हाला काहीच कळलं नाही ना. आता थोडं थोडं जाणवायला लागलं पोरी तात्या काय करू. 7 दिवसाचा तो आनंद, तो भक्तीचा क्षण बघितला ना, तर एकाच घरातले जसे काही कुटुंब आहे आणि एकच काही जसे काही त्यांचे आई वडील असा तो सत्संग घडला. खरी ही भक्ती आपल्याला महत्वाची आहे. ज्याला जे काम पडलं त्याने ते काम उचललं असेल. मग ते पाणी भरणं असेल,
मग ते झाडून काढणं असेल, रांगोळी टाकणं असेल, सडा टाकणं असेल. बघा भक्ती खरी कोणती सांगितली? निष्काम सांगितली, जिच्यात काही लोभाची सावली नाही, ज्याच्यामध्ये लोभ कुठं असं काही दिसत नाहीये. सगळं मी आणि माझं आहे आणि बस हे विश्वच माझं आहे. मी आणि हे सगळं माझं आहे असं ज्या वेळेस होतं त्यावेळेस मात्र ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. माऊली ज्ञानोबा गोड बोलू लागले. आता विश्वात्मके जे खळाची व्यंकटे भूता परस्परे पडो जीवा. हे सगळं माझं आहे. आता विश्वात्मके दे. बाबांना बरजवळी फोरान म्हणले नाही नाही आम्हाला तुमचं कीर्तन ऐकायचंय, चला. पुन्हा बघा एकीकडून ते गोड बोलावं, एकीकडून थोडंसं दाटून बोलावं, दरडून बोलावं. म्हणलं ठीक आहे चला जाऊ आपण तिकडे, नाही का. म्हणून ही भक्ती महत्वाची सांगितल्या गेली. निष्काम आहे, तिच्यात काही मतलब ही माझी काही आशा आहे, लोभ आहे असं काही नाही आहे. निष्काम निराळा आहे. आणि मग सगळ्यांना एक चाळा लागलेला आहे भजनाचा, नामाचा. कोणी होमाचं त्या ठिकाणी आहुती दिली असेल. काही जवळजवळ 6 ते 7 जोडी न खांडता ते या ठिकाणी जोडीनं केलं. काही सिंगल होते, काही जोडीनं होते, पण थोडंफार आळस होता, आहे का नाही. पण अशा पद्धतीनं झालेली सेवा ही नाथबाबाच्या चरणावर ठेवलेली आहे. आणि आज आम्हाला वाटतंय की बाबा असं वाटू राहिलं की दिवस कुठे गेला काही सांगता येत नाही, कुठं चाललो आपण काही कळलं नाही. आता आम्हाला हुरहुर वाटतंय की बाबा आम्हाला सोडतंय का, आम्ही बाबाला सोडतो का. कारण आम्ही संसारिक आहोत, आम्हाला घरी जाणं गरजेचं आहे. ती गवळण जरी यमुनेच्या तीरावर बसली पण तिला घरी येणं सुद्धा गरजेचं होतं. कारण ही माया होती, हे प्रेम होतं. या संसारामध्ये केलेले याच लीला आपल्याला घ्यायच्या आहे. भगवंतानी लीला आपल्यासाठीच करून ठेवल्या आणि त्या लीला जर आपण आचरणात आणलं तर वेळ नाही मिस्त्री त्याला, आहे का नाही. परंतु आम्ही आचरणात कधी आणतो जेव्हा आमचे हातपाय ते महाराज म्हणले त्याला वासुदेव कधी आठवलंच नाही. जेव्हा आठवायची गरज तेव्हा आठवत नाही. म्हणून करताना भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. या चिंतनातून आपण काय घेणार आहोत की भगवंतानी लीला केल्या, अनेक लीला होत्या भगवंताच्या. चेंडू फळी होती, इट्टी दांडू होती, नाही का. लहान लहान सवंगडी होते. आता ते राहिलं नाही आपल्याकडे गल इट्टी दांडून. आता नाही गेले मोबाईल. आता ते काय किती सांगावं त्या मोबाईलवर. काल सहज असं एक आटेगावचे दादा आले, म्हणले बाबाजी गायनाचार्य लावले आमच्या इथं कीर्तीला मुलीच्या लग्नाला. अहो म्हणलं कायला लावले हे, एवढे लोक समाज गोळा होतो ना, एकोणारात बोलणं होत नाही, काही नाही कुठं गप्पा होत नाही. ते तिकडं मोठमोठ्यांना दांगुडा मोठमोठे साऊंड राहत्या. म्हणले असे बी कुठं लोक ध्यानवर रे बाबा, मोबाईलमध्येच घुसून म्हणले विठाल विठाल. या मोबाईलनं एवढं जग वेड केलं. याला ना इटी माहीत ना, चेंडू माहीत ना, दांडू माहीत, काहीच कळत नाही. आम्ही फक्त मोबाईलमध्ये घुसलेलो आहे. 5 मिनिटं लय होत्या गप्पा. नवीन पाहुणा येऊ द्या, तो आला दर्शक बसला, पाणी दिलं त्याला, इकडून तिकडून कळलं की त्याच्या खिशातला मोबाईलवर येतो आणि चालू होऊन जातो. आला कशाला तो ते बी सांगायचं विसरून जातो. विठाल विठाल. भगवंताने आपल्यासाठी करून ठेवलेली सामुग्री आहे. आणि तुकाराम महाराजांनी जे प्रतिपादन केलं ते जगाच्या कल्याणासाठी होतं. नामदेव महाराजांनी जे प्रतिपादन केलं, सर्वच साधू संतांनी आपले देह झिजवलं. कशासाठी? जगाला प्रतिपादन करण्यासाठी, जगाला बोध देण्यासाठी. आणि आज आपण बघत आहोत बघा, हे सगळं झाल्यावर निष्काम भक्ती झाल्याच्या नंतर रूप चांगलं येतं म्हणले. म्हणजे जर झाडाला पाणी जर चांगलं घातलं तर ते टवटवीत होतं, प्रफुल्लित होतं.
सुंदर होतं. बरं झाडाला पाणीच घातलं नाही तर ते कल्पना कर, एक झाड आणलं बाजारमधून, एका झाडाला पाणी घाला आणि एकाला कमी पाणी घाला, थोडं थोडं घाला, घालूच नका. मग कोणतं झाड टवटवीत राहील? बिगर पाण्याचं पाणी घालेल का? तसंच ही भक्ती आहे महाराज. इथं नामामध्ये ते नाम म्हणजे पाणी आहे, नाम म्हणजे जीवन आहे, नाम म्हणजे सत्व आहे, नाम म्हणजे तम आहे आणि नाम म्हणजे रजो आहे. या 3 गुणाला घेऊन नाम चालतं. सत्व गुण, तमोगुण, रजोगुण. महाराज कसं सत्व कसं तमो, एखाद्या नामाचा अंकार झाला तर त्या ठिकाणी तम गुण निर्माण होतो. हो, एखाद्या ठिकाणी रजोगुण निर्माण होतो ज्यादा नामाचा, आहे का नाही? आणि चांगल्या मार्गाने जर मनुष्य गेला त्या ठिकाणी सत्व गुण निर्माण झाल्याशिवाय राहत. चांगली भक्ती या ठिकाणी करायची सांगितली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी. आणि सत्व गुण जर असेल वाया गेला म्हणून तर वाया जातो. सत्व गुण असले तर मग मात्र विजय मिळायला काही हरकत होणार नाही. म्हणून आपण आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जायचंय की रज तम गुण आपल्याला बाजूला करायचं, आहे का नाही? खऱ्या अर्थानं भगवंतांनी ह्याच गोष्टी या अभंगामध्ये प्रतिपादन तुकाराम महाराज करू लागले. मग मात्र त्या ठिकाणी रूप चांगलं आल्याशिवाय ते रोपडं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही अभंगाचं. तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले, रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, रूपा व्यक्त चांगले, रूपा व्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसे लावे पित,
लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित भक्ताचा अंकित अंकित लागे तैसे लावी प्रीत. एकदा भक्ती झाली का मग देव त्याच्यावर प्रेम करतो. विठाल 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 हो. म्हणून त्या ठिकाणी रूप चांगलं येतं आणि महाराज भगवान परमात्म्याचं चिंतन प्रतिपादन करत असताना तुकाराम महाराज म्हणले की बाबा रे, प्रेम ही जीवन जगत का सार है. भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे, रस असला पाहिजे. रस जर असेल, आंब्याची कच्ची कैरी गोड लागेल का पिकलेली? हा, म्हणजे त्याच्यात काय राहतो? रस राहतो. तसं नामात रस असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण
काल्याच्या महाप्रसंगाकडे जात असताना, भगवंताच्या चिंतनाकडे जात असताना बघा, भगवंताने अनेक लीला त्या ठिकाणी पुतना मावशी असेल, कालिया नाग ऐकून ऐकलेलं आहे, म्हणून मी तिकडे काही जादा वळालो नाही महाराज. कालिया नाग, डोम्या नाग, पाण्यात उड्या, डुबक्या उड्या आहे का नाही, चेंडू फळी, इट्टी दांडू अनेक. आणि त्याच्यात सांगितलं परत मग काहीतरी आपण वेगळं कीर्तन करायचं. म्हणून नाम फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा, नामस्मरण, चिंतन, पदयात्रा, पाययात्रा, दिंडी यात्रा हे घडलंच पाहिजे. पण हातपाय चालत त्यावरच बरं का, काठी हातात आली मग उगाच आमच्यावर बोजा काही कामाचा, उगाच गेला बाबाकडे. असं या ठिकाणी आपण बघा या भगवान परमात्म्याच्या चिंतनाकडे जाऊ. आणि नामस्मरणच महाराज महत्वाचं आहे. नामस्मरणामध्ये जी शक्ती ती आगळी वेगळी आहे. नवे नवे तो भक्ताचं सगळे कामं करतो. एकनाथ महाराजाच्या घरी तर किती वर्ष, 36 वर्ष श्रीखंडाने पाणी, कधी गद उगाला तर कधी धुणं धुतले तर कधी भांडी, हे आपण बघितलेलं आहे. महाराज 12-12 वर्षाचे 3 पर्व सांगितले. बार्त्रिक 36 वर्ष. देवानं आपल्या घरी यावं, आपण असं कार्य केलं पाहिजे. काही लोक याच्यामध्ये बाबाजी या आमच्या घरी, माझं जाणंच होत नाही. का जाणं होत नाही त्याच्या मागचं कारण तुमचं काय नाही, पैसे नाही, भक्ती नाही. हे म्हणते पैसे नाही म्हणून आले नाही. आता पैसे वाटायचे आज गाव. ऐका बर का, पैसे किती राहू द्या, पैशाला काही महत्व नाही. भक्ती किती तुमचं याला महत्व आहे. आणि ही भक्ती माणसाला खेचून आणती. आणि मग भक्ती कोणाची खेचली, भक्ती कोणा केली, मारुती रायनं भक्ती केली. महाराज कोणासाठी केली, प्रभू रामरायाची भक्ती केली. भक्तीचा मार्ग सांगितला. मद लावाया सुबटा, मद लावाया सुबटा, काय भक्त्याच्या वाचा मद गावया सुबटा, मद गावया सुबट वाट सांगितली. या सुबट वाट्यानं भजन सांगितलं. अगदी सोपं आहे पण करत नाही आम्ही. एवं सतत युक्ताये भक्तांतो परिपासते, हे चाप्यक्षरम व्यक्तम तेषांके योग उत्तम. भाष्यकाराचा एक श्लोक आलेला आहे. भक्तत्वहम भक्त परिपासती, भक्त यर्तिक्रिय सर्वांगम. भक्ताच्या सर्वांगाने भक्ती असली तरच ती उपयोगाची आहे. नाही तर नुसती दिखाव्याची भक्ती असली, वरून भस्म लावेल, गळ्यामध्ये भल्या मोठ्या माळा, आणि याला यागळाच चाळा. दिखाव्याची भक्ती काही कामाची नाही. म्हणून या ठिकाणी आपण लगेचच आता, कारण आज या ठिकाणी दिलेली ज्या लोकांनी सेवा आहे त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, स्वागत त्यांचं करायचं आहे. थोडंसं आपला वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे म्हणून आपण इकडं जाणार आहोत. त्याच्या अगोदर भजन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. थोडं खाली कर. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुरोवी देवा कुडे उत्तरो, करा क्षमा पराग महाराज. आ नाही विचारला विचार मिया पुला, करा क्षमा पराग महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा, करा क्षमा पराग महाराज. शिकेला बविले धुरी होतो तिघाचे मेवरी, तो इकडे मुख पसरून इकडे आ वाहती त्या धारा ध्यारे दोहीच्या कोपरा. वारे दोहीकडे मुख पसरून इकडे तुका म्हणे
आने आनो टोकानिक उरून देता तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून निघडे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका उघाजनी संभ्रम खोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका उघाजका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे मने भूमंडळे अभिबळ वीरगाळे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका 28 विटेवरी उभा वामान पुंडलिका घडे ब्रह्मादेवा चरणी वारे मावधर जन जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव कासे पेदांबर कसुरलाज देव सुरवार तेटी बेटी सर्व हनुमंत पुरुष जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिक भक्तजनयती व सद्गुणयती चंद्रभागे मल नाही करवी दर्शन मुक्ती केशवाचे नाम देव भगवाचे नाम देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव राजा महाप्रबल तेजा सेवती सद्गुणा मनोहरा माझा ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माजी केले नाम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती सद्गुणा मनोहरा बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन चरणे मस्तक टेकले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती सद्गुण मनोहरा माझा आरती ज्ञान राजा आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पायी रामय्या मार तुकारामा राघव सागरात पाशाने तारले कैसे कोमाचे आर मंगल चिने हरी तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय राखाव्या मार तुकारामा तुकया तुळणे से ब्रह्म तुकाशी आली चरणे मस्तक ठेवले तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती पाय राखाव्या मार तुकारामा पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ 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 घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला निळा केला गळा केला गळा केला निळा पावन 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 घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले कपाळू घराले कपाळू घराले कपाळू घराले कपाळू हा घरी लोटांगण वंदिन चरणा पूज भावी वाय मया
विठ्ठल रुक्माई डोबा रुक्माई डोल रुक्माई डोबा मागणे का तुझा प्रती आहे शिरकर पाही पांडुरंगा या संतास निर्विहीचे माझ दे आणि तुझे